पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी गावच्या हद्दीत असलेल्या तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र येथे एका युवकाने केलेल्या गोळीबारात ओतूर येथील तरुण जखमी झाला असून त्याला आळेफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ही घटना शनिवारी दिनांक 8 रोजी पहाटे घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथील कोळेकर पूर्ण नाव माहीत नाही, अण्णा चिनू पूर्ण नावे माहीत नाही व एक अनोळखी इसम असे 4 तरुण कांदळी तालुका जुन्नर येथील तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र येथे कार्यक्रमाची बारी लावण्यासाठी आले होते। या चौघांनी बारी लावण्याच्या कारणावरून बारी मालकीन, कामगार व फिर्यादी यांच्याशी वाद घातला। त्यानंतर तिसरी बारी न लावल्याने बारी मालकीन मनीषा, फिर्यादी अक्षय अनिल धोंगडे आणि कामगारांना शिवीगाळ दमदाटी करून 4 आरोपींनी धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली व फिर्यादीसह कामगार आणि बारी मालकीन मनीषा हीच जीवे मारण्याच्या उद्देशाने 4 पैकी एका इसमाने त्याच्या जवळील पिस्तूल काढून मारुका मारुका असे म्हणत फिर्यादी अक्षय धोंगडेवर पिस्तूलमधून फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। प्रसंगावधान राखून फिर्यादी तात्काळ बाजूला सरकला, त्यामुळे गोळी लागली नाही। मात्र त्याचवेळी तेथे जमलेल्या इस्मांपैकी फिरोज कादिर शेख वय 31 वर्ष राहणार भोई गल्ली ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे याला लागली तो जखमी झाला आहे। त्यामुळे बारी लावण्यासाठी आलेल्या कोळेकर, अण्णा, चिनू आणि त्याच्या सोबत असणारे एका अनोळखी इसम अशा 4 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। नारायणगाव पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली असून 4ही आरोपी फरार आहे। या आरोपींचा पोलीस शोध घेत असून या गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील करीत आहेत।